हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मिनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झाले माझा व्हिडिओ का येत नाही आहेत आणि मी कुठे गायब झाले आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्या अगोदर आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमाचा हा व्लॉग आहे तो खूप उशिरा पोस्ट करते आहे आणि ह्यामागचं रिझनसुद्धा पुढे सांगते. तर आजचा जो मेकअप लुक मी क्रिएट केलेला होता तो कसा दिसतो आहे आणि मला म्हणजे मी माझ्या हातानेच माझा मेकअप लुक क्रिएट करते. मला मेकअप करायला फार आवडतो आणि मेकअप लुक कसा क्रिएट करते ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी याच्या पुढचे ब्लॉग्स मेकअप ट्युटोरियलसुद्धा घेऊन येईल. त्याच व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणते ब्लॉग्स माझे बघायला आवडतात ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा. बरेच वेळा काय होतं ना की आपण लाँग व्हिडिओसाठी इतकी दिवसभराची घरातली कामं करून मेहनत करून आणि तर सांगायचं तात्पर्य एवढंच की लाँग व्हिडिओ बनवताना आपल्याला बराच वेळ द्यावा लागतो. म्हणजे लाँग व्हिडिओ असली की त्याला शूट करणं, त्याला एडिट करणं, त्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवणं, त्यानंतर थंबनेल सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. या गोष्टींमध्ये पूर्ण दिवस कुठे निघून जातो ना ते काहीच कळत नाही. आणि आता आज वटपौर्णिमा होती तर चला म्हटलं आज इथे राहायला आल्यापासून तर मी काही वटपौर्णिमेला म्हणजे पूजा करायला गेलीच नव्हती, कारण माझी फारशी इथं काही कोणाशी ओळख नव्हती. तर यावर्षी माझ्या 2 ते 3 फ्रेंड्स इथं झालेल्या होत्या. तर चला म्हटलं आज यांच्यासोबतच आपण वटपौर्णिमाची पूजा करूया. तर आमचं कालच डिसाईड झालं काल रात्री की आपण वटपौर्णिमेची उद्या सकाळी पूजा करूया. छान असं मेकअप वगैरे करून आणि पहिल्यांदाच करत होते इतका सगळा मेकअप लुक क्रिएट करून. तर चला म्हटलं आज उत्साही पण खूप होती. मी खूप म्हणजे उत्सुकता होती की चला आज पूजा करायला जायचं आहे. तर सगळी पूजेची तयारी मी आगल्या दिवशीच करून ठेवली. जे काही पूजेचं सामान होतं ते सगळं आणून ठेवलेलं. घरामधलं जे काही काम होतं ते करून घेतलेलं आणि त्यानंतरून जो उपवास पकडायचा असतो तो उपवास पकडलेला होता. आणि त्यानंतर आमच्या बिल्डिंगच्या समोरच असं वडाचं झाड आहे जे की बरेच तिथे सगळी म्हणजे झाडं व झुडपे वाढलेली होती. इथले बरेच लोक आम्हाला बोललेत की आम्हाला जर आगल्या दिवशी तुम्ही सांगितलं असतं तर आम्ही पूर्ण इथे स्वच्छ करून ठेवलेलं असतं. पण आपल्याला इतकं फारसं माहितीच नव्हतं मला इथे की वडाचं झाड कुठे आहे. तर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनीच मला सांगितलं की इथे समोरच आहे. तर चला आपण करूया पूजा. तर आजी पण आलेली होती, 2 ते 3 दिवस झालेले. तर चला म्हटलं मस्त वाटतं घरामध्ये असं कोणीतरी आलेलं असेल तर. तर आता बघा पूजा करायची होती तर ब्लॉग शूट करणं म्हणजे इतकं अवघड असतं की प्रत्येक ठिकाणी आपण ट्रायपॉडने शूट करू नाही शकत आणि आपल्याला ब्लॉगिंग शूट करायलासुद्धा एखादं व्यक्ती आपण परमनंटली ठेवू शकत नाही. त्यामुळे माझ्या मैत्रिणीचा जो मुलगा आहे तर तो इथे आमच्या ब्लॉग शूट करत होता, व्हिडिओ शूट करत होता. जे काही रील बनवायचे होते ते आम्ही एकमेकींची शूट केलेच, पण ब्लॉग शूट करताना त्याला मला प्रत्येक वेळेस सांगायला लागत होतं की असा कॅमेरा पकड, असा कॅमेरा अँगलने शूट कर, कारण तो छोटा असल्यामुळे त्याला काही जमत नव्हतं की खूप कॅमेरा हलवत होता. आणि जसं की त्याने शूट केलं त्या पद्धतीने जितकं शूट केलं ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत होते. तर आता बघा इथे छान असं वडाच्या झाडाची पूजा केली. वडाचे मस्त छान असं 7 फेऱ्या मारून घेतल्या आणि त्यानंतरून मग आमच्या ज्या मैत्रिणी होत्या आम्ही एकमेकींची ओटी भरली. ज्या काही 2-3 आजूबाजूच्या बिल्डिंग्सवाल्या होत्या त्या 5 जणींची आम्ही एकमेकींची ओटी भरून घेतली. त्यानंतरून मग एकमेकींच्या पाया पडल्या. आजीच्यासुद्धा आम्ही छान अशा पाया पडून घेतल्या. तर असा होता आजचा काहीचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब